नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. उत्तर भारतात एक WD सरकण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले 2 दिवस गारपीट झालेली आहे आणि आता हे वातावरण कमजोर होईल, परंतु थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात, मराठवाड्यात वगैरे राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात आज देखील अवकाळी पावसाची शक्यता काही विभागात तुरळक स्वरूपात राहील. मात्र अवकाळी पावसाचा जोर हा महाराष्ट्रातला कमी होणार आहे. विदर्भातील पावसाचं वातावरण हे थोडं आता मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गारपीट आता कमी होणार आहे. तरी देखील मराठवाड्याच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती तयार होण्याचा अंदाज कायम आहे. आपण बघतो की थोडं विदर्भात अजूनही पावसाळी वातावरण आहे, परंतु त्याचा प्रभाव कमी होणार आहे. उत्तर भारतामध्ये एक WD येण्याची शक्यता आहे आणि हा WD लवकरच उत्तर भारतात पोहोचेल असा या उपग्रही छायाचित्राचा अंदाज आहे. आज 12 तारखेला GFS मॉडेलनुसार जर वातावरण बघितलं तर केवळ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील, मराठवाडा आणि विदर्भामध्ये. मात्र पावसाचा जोर आता कमी झाला आहे. हे संपूर्ण वातावरण मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्या उत्तरेला मध्य प्रदेश आणि बिहारच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव आता केवळ पूर्व भारतात आणि उत्तर भारतात जाणवणार आहे. 15 तारखेला हे वातावरण पूर्वेला निघून जाईल. 17 तारखेला पुन्हा एकदा नवीन WDची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे. 18 तारखेलाही या WDचा प्रभाव उत्तर भारतात असेल. 19 तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र 19 तारखेला देखील पूर्व आणि उत्तर भारतात पावसाळी वातावरण राहणार आहे. महाराष्ट्रातील वातावरण हे केवळ आजच्या दिवस आहे, पुढे ते कमी होईल. विदर्भातील पावसाचं वातावरण आता कमी झालं असून ते छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. जवळपास 13 तारखेपासून पुढे WDचा प्रभाव उत्तर भारतात 17 तारखेपासून वाढेल. त्यामुळे 13 ते 17 हे पावसाची उघडीप असणार आहे. उत्तर भारतात 18 तारखेला बघतो ते WD सक्रिय होतो आहे. ECMWF मॉडेलने हे अंदाज दिला आहे. 19 तारखेला आपण बघतो की WDचा प्रभाव उत्तर भारतात राहील. 20 तारखेला सुद्धा हा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 18, 19, 20 तारखेपर्यंत उत्तर भारतात WDचा प्रभाव राहील. पुढे देखील WD हलक्या स्वरूपात उत्तर भारतात, पूर्व भारतात राहणार आहे. 27 तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या 27, 28, 29 तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपल्या शेतीची कामं आणि काढणीस आलेला माल काढून घेणं आवश्यक राहील. आपण बघतो अजूनही विदर्भामध्ये, भंडारा, गोंदियामध्ये पावसाची शक्यता कायम आहे. मात्र महाराष्ट्रातील इतरत्र वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता मात्र कायम आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी मराठवाड्यात देखील हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा अंदाज आपण गेले 8 दिवस देत होतो. बंगालच्या उपसागरातून बदलत्या वाऱ्यांमुळे हा पाऊस निर्माण होईल आणि WDचं वातावरण असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता आपण वर्तवली होती आणि हा अंदाज जवळपास विदर्भामध्ये 100% बरोबर आलेला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मात्र यामध्ये खूप मोठं त्याचं नुकसान झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना आपण सावध केलं त्यांचा माल मात्र या ठिकाणी वाचलेला आहे. संत्रा बागायतदारांनी संत्रा उतरवलेला होता, काही ठिकाणी ते अशक्य होतं. गहू हरभऱ्याचंही पीक वाचवणं काहींना शक्य झालं, परंतु सर्वांनाच ते शक्य झालेलं नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजूनही थोडं आज पावसाळी वातावरण राहणार आहे. मात्र पुढील 24 तासात ते कमजोर होऊन जाईल. अजूनही थोडं पावसाळी वातावरण विदर्भामध्ये आहे. गोंदिया आणि भंडारामध्ये त्याचा थोडा प्रभाव आहे. मात्र आता हा दुपारनंतर कमी होणार आहे. सोलापूर परिसरामध्ये किंवा नांदेड परिसरामध्ये थोडं ढगाळ वातावरण, हलका शिडकाव होण्याची शक्यता 13 तारखेला आहे. आपण बघतो अजूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते, परंतु आता पावसाचा जोर कमी होणार आहे. थोडं पुन्हा एकदा विदर्भामध्ये 15 तारखेला पावसाळी परिस्थिती दाखवली जाते आहे. हलकी गारपीट आणि पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
विदर्भामध्ये असा त्याचा अंदाज आहे. मात्र एकूणच पावसाचा जोर आता कमी होतोय. अधूनमधून महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल, परंतु अवकाळी पाऊस येणार नाही. आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती 16 तारखेला होणार आहे. एकूणच आपण सर्व परिस्थितीचा अंदाज घेता महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पावसाचं वातावरण विदर्भात तयार झाले ते आज आणि पुढे 15 तारखेला थोडं राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा प्रभाव आता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे.